सरवणकर आपल्यासोबत आहेत। काय सांगाल, एल्फिस्टन पूल आज पडणार अशी माहिती मिळते आहे। स्थानिक रहिवाशांचं काल बोलणं झालं, बैठक झाली अधिकाऱ्यांसोबत, मात्र तरीही हा पूल पाडण्यासाठी आता सगळ्या यंत्रणा सज्ज झाल्या। तुम्ही रहिवाशांशी बोलताय, गाठीभेटी घेताय, काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं? रहिवाशांचा या पुलाला पाडण्यासंदर्भात कोणताही विरोध नाही किंवा शासनाच्या कुठल्याही कामाला विरोध नाही। त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही मूळ मुंबईकर आहोत, आमचा जन्म इकडे झाला आहे, आमचे वडिलोपार्जी सगळे आम्ही या ठिकाणी राहतो आहे, आम्हाला या परिसरात हक्काचं घर द्या आणि आमचं पुनर्वसन कसं होणार, काय होणार याबद्दल आम्हाला सांगा। आम्हाला कोणाला विरोध करायचा नाही आणि त्यांची मागणी 100% योग्य आहे। मला असं वाटतं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणजे फडणवीस साहेब व शिंदे साहेब या सर्व रहिवाशांचा विचार करतील आणि आपले जे काही सर्व इथे कुटुंब आहेत मूळ मुंबईकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून यांना हक्काचे या ठिकाणी घरी देतील अशी मला खात्री आहे। काल उपमुख्यमंत्री यांच्याकडून ही माहिती देण्यात आली की इथले जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांना म्हाडाच्या इमारतीमध्ये ज्या इथे शेजारी आहेत तिथे त्यांचं स्थलांतर करू, मात्र तरी देखील अजूनही काही स्थानिकांचा जो भाग आहे तो नाराज आहे या गोष्टीवर। कसे काही इमारती त्यांनी घेतलेल्या आहेत, काही इमारती अजून घेतलेल्या नाही आहेत, त्यांचं पुनर्वसन कसं होणार आहे हे त्यांना माहीत नाही आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याशी सुद्धा सर्व बोलून घ्यायला पाहिजे आणि कसं काय पुनर्वसन करणार आहोत, त्यांना कुठे घर देणार आहोत आणि त्यांच्यावरती कुठलाही अन्याय नाही झाला पाहिजे। कसं कळलं आज 2000 नंतर किंवा 2005 नंतर जे काही रस्त्यावरती झोपडी बांधतात आपण त्यांचं संरक्षण करतो, पण आज वर्षानुवर्ष ज्यांचा जन्म तिकडे झाला आहे आणि मिळ कामगार आहेत हे सर्व, ह्या लोकांना आपण कुठेतरी देशजोडीला लावणं हे चुकीचं आहे आणि हे सरकार मुंबईकरांच्या पाठीशी आहे काय मूळ मुंबईकरांच्या पाठीशी हे आम्हाला ठाऊक आहे। त्याच्यावर ह्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची आम्ही खात्री बाळगतो। स्थानिक आमदार कालिदास कोळंबकरांचं म्हणणं आहे म्हाडाच्या घरामध्ये इथला रहिवाशी जाणार नाही, कारण का तो इथला मूळ मालक आहे, इथेच त्यांचं पुनर्वसन करा, आतमध्ये खूप जागा आहे, खूप स्पेस आहे, तिथे तुम्ही इमारती बांधा, पण म्हाडाच्या घरात इथला रहिवासी जाणार नाही, हे त्यांचं ठाम मत आहे। 100% हे प्लॉट्स खूप मोठे आहेत, या ठिकाणी पुनर्वसन होऊ शकतं। त्यामुळे कुठेतरी एक म्हाडानी यांना सर्वांना एकत्रित घेऊन या ठिकाणी पुनर्वसन करून चांगल्यानं हक्काचं घर कसं आहे ह्यांचं नुकसान का म्हणजे आपलं ब्रिज हे कोणाही ब्रिजला विरोध करत नाही आहेत, कुठल्याही गोष्टीला विरोध करत नाही आहेत, ह्यांच्यावरती का अन्याय, ह्यांची जागा आहे त्या ठिकाणी तिकडे ती काय बाधित होत नाही आहे, या ठिकाणी चांगलं पुनर्वसन करून त्यांना हक्काचं घर द्यावं आणि ते करू शकते। म्हाडाने नवीन इमारती ह्या प्लॉट्समध्ये बांधले गेल्या पाहिजेत ह्या लोकांसाठी। 100% म्हाडाने अनेक ठिकाणी स्वतः नवीन ठिकाणी हा प्रपोजल स्वतः हातात घेत आहेत, ते नवीन घरं बांधत आहेत, ह्या ठिकाणी एक त्यांना हक्काचं घर त्यांनी बांधून द्यावं। मोठा प्लॉट आहे त्यांचे। किती फुटाच्या घराची अपेक्षा आहे? ती नागरिक बोलते, आम्ही तर सांगतो 2000 स्क्वेअर फूट द्या, काय फरक पडतोय, 1000 द्या 2000 द्या, जे काही नियमात जी काही बसेल ती त्यांना द्या। नागरिकांचा कोणाचाही विरोध नाही, पण जी काही नियमाने ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, आज झोपडपट्टीधारक आज 350 स्क्वेअर फीटमध्ये जातो, या तर चाळी आहेत, इमारती आहेत, त्याच्यामुळे नक्कीच यांचा हक्क त्याच्यापेक्षा दुप्पट घरं ह्यांना 100% मिळायलाच पाहिजेत, 700-800 स्क्वेअर फीट जे काय असेल, पण यांच्यावरती कुठलाही अन्याय होता कामा नये। कसे यांचे प्लॉट आहेत, म्हाडालाही त्याच्यातनं 2 पैसे मिळणारच आहेत, म्हाडा काय फुकट बांधून देणार नाहीत, त्यांनाही सेल मिळेल, पण एवढंच आहे की यांच्यावरती अन्याय न करता यांना एक घर त्यांनी द्यावं अशी आमची अपेक्षा आहे। बरं, आज जर प्रशासन आलं इथे हा पूल तोडण्यासाठी किंबहुना बंद करण्यासाठी आणि यांचं स्थलांतर अजूनही झालेलं नाहीये, तर रस्त्यावरती जनता उतरेल का? तुम्ही त्यांना समर्थन देणार का? जनतेसोबत आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही जनतेसोबत आहोत, जनतेने आम्हाला निवडून दिलेलं असतं आणि ही सरकार देखील जनतेने निवडून दिलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकार या स्थानिकांवरती कोणताही अन्याय करणार नाही अशी मला खात्री आहे। आणि अन्याय बंद करू देणार नाही म्हणजे अन्याय झालं जे काय ते आम्ही बसून ठरवू, जे अन्याय झालं तर आम्ही यांच्यासोबत 100% उभे आहोत। पूल आज बंद करू देणार नाही, आज पूल बंद करू देणार नाही आणि रस्त्यावरती जर नागरिक उतरले तर आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्यांच्यासोबत राहू। अगदीच आपण पाहतोय समाधान सरवणकर यांची प्रतिक्रिया होती। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।